नागपूरच्या घटनेनंतर संभाजीनगर शहरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। खबरदारी घेत पोलिसांकडून संवेदनशील भागात गस्त घालण्यात आली आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सामाजिक सलोखा राखण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। संभाजीनगरमधील सर्व पोलीस निरीक्षकांना सतर्क राहण्याच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आल्या आहेत। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सामाजिक सलोखा राखण्याचं त्या ठिकाणी आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे। नागपूरमध्ये काल रात्री हिंसाचार घडला आणि त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा शहरात तणावपूर्ण शांतता त्या ठिकाणी आता पाहायला मिळते। खबरदारी घेत पोलिसांकडून संवेदनशील भागामध्ये गस्त सुद्धा घालण्यात आलेली आहे। या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पोलीस आता अलर्ट मोडवरती आहेत। ही तिन्ही दृश्य आपण पाहतो। नागपुरात रात्री हिंसाचार झाला, रात्रीची दृश्य आपण पाहतो, त्या ठिकाणी जाळपोळ झाली, गाड्यांची तोडफोड झाली। त्यानंतर संभाजीनगरमध्ये मात्र पोलीस आता अलर्ट झालेले आहेत। अतिसंवेदनशील भागात पोलीस गस्त घालतायत। तर अमरावतीमध्ये, विदर्भातील अमरावतीमध्ये सुद्धा पोलिसांची गस्त त्या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून खबरदारी घेत पोलिसांकडून संवेदनशील भागात गस्त घालण्यात आली। एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। संभाजीनगरच्या खुलताबादमधील औरंगजेबाच्या कबरीवर आता आणखीन सुरक्षा वाढवली। औरंगजेबाच्या कबर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। औरंगजेबाची कबर हटवावी यासाठी राज्यभरात काल आंदोलन करण्यात आले होते। तर रात्री नागपूरमध्ये देखील हिंसक घटना घडली। या पार्श्वभूमीवर औरंगजेब कबर परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी। पाहूया। खबरदारी घेत पोलिसांकडून संवेदनशील भागात गस्त घालण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरहून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या खुलताबाद या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे। त्या ठिकाणी आता सुरक्षा वाढवण्यात आली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत जोडलेत। मी पुन्हा एकदा सचिनकडे जाणार आहे। सचिन, आपण पाहतोय नागपूरमध्ये काल रात्री हिंसाचार घडला, त्यानंतर सुरक्षा आणि खबरदारीचा उपाय म्हणून अमरावती आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पोलीस अलर्ट मोडवरती आलेत। अतिसंवेदनशील भागामध्ये पोलिसांची गस्त पाहायला मिळते आणि त्याचबरोबर औरंगजेबाच्या कबरीवरती सुरक्षा आणखीन वाढवण्यात आल्याचं कळतंय। काय सविस्तर सांगशील याबद्दल? कारण आपण ज्या सर्व विषयावरून हा वाद राज्यभरामध्ये सुरू आहे त्या औरंगजेबाच्या कबरीजवळ आपण आहोत। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकतात की ही जी औरंगजेबाची कबर आहे आणि याच मुख्य कबरीवरून राज्यभरात वादंग निर्माण झालेला आहे। आणि कालची नागपूरची घटना पाहता या ठिकाणी मोठा कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। आणि दाखवण्याचा प्रयत्न करतो, या ठिकाणी पोलीस अधिकारी जे आहेत सकाळपासूनच या ठिकाणी ठाण मांडून आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्य राखीव बलाच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आलेला आहे। आणि त्यांच्यासह जो पूर्ण हा खुलताबाद परिसर आहे त्याची जी वेश आहे त्या वेशीवरती देखील दोन्ही बाजूंनी जी रस्ते या कबरीकडे येत असतात त्या सर्व रस्त्यांवरती बॅरिकेडिंग करण्यात आलेली। येणाऱ्या प्रत्येकाची विचारपूस करूनच त्यांना आतमध्ये सोडलं जात आहे। हा तुम्हाला जो खुलताबाद परिसर आहे, या जो कबरीच्या जवळचा हा जो भाग आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी संपूर्ण शांतता आहे। जरी नागपूरमध्ये घटनेला हिंसक वळण लागला असेल, इतर ठिकाणी अलर्ट मोडवर पोलीस असतील, मात्र या ठिकाणी कुठलेही अनुचित प्रकार जिल्ह्यामध्ये अजून देखील रात्रभर घडले नाही। रात्रभर पोलिसांनी गस्त घालून सर्वांना आवाहन केलेलं आहे शांततेचं। आपण या पद्धतीने पाहू शकतात की हा जो परिसर आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने राज्य राखीव बल असेल किंवा इतर जे पोलिसांचे जे विभाग असतील त्या सर्व विभागांकडून खबरदारीचा उपाय म्हणून बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर साध्या वेशामध्ये संपूर्ण परिसरामध्ये एसबी विभागाचे पोलीस कर्मचारी अधिकारी यांची देखील तैनाती करण्यात आलेली आहे। आणि सर्व प्रकरणावरती स्वतः पोलीस आयुक्त असतील किंवा जिल्हाधिकारी असतील हे लक्ष ठेवून आहे आणि सर्व मॉनिटरिंग ते करतायत। सकाळपासूनच पोलीस जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर असेल किंवा दौलताबाद खुलताबाद असेल सर्व परिसरात पोलिसांची तैनाती करण्यात आलेली आहे। मात्र जरी नागपूरमध्ये घटना हिंसक घडली असेल, मात्र संभाजीनगरमध्ये कुठलाही तसा वाद झालेला नाहीये। एवढं मात्र नक्की आहे की तणावपूर्ण शांतता संभाजीनगरमध्ये पाहायला मिळते। कारण नक्कीच सचिन, खरं तर ज्या प्रकारची माहिती मिळाली आहे की औरंगजेबाच्या कबरीला आता छावणीचं स्वरूप आलं आहे। याआधी सुद्धा ज्यावेळी हिंदुत्ववादी संघटनांनी औरंगजेबाची कबर काढण्यासंदर्भात इशारा दिला त्यानंतर ही सुरक्षा वाढवण्यात आली होती। मात्र आज यामध्ये नेमका काय बदल करण्यात आला, आणखीन सुरक्षा वाढवण्यात आली, म्हणजे नेमका हा संपूर्ण प्रकार काय? अच्छा, कारण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। हा जो या बाजूला हा तो परिसर पाहत असाल तुम्ही, इथून तुम्हाला तुरळक गाड्या येताना पाहायला मिळते। मात्र यापूर्वीचं इथं जेव्हा बॅरिकेडिंग केली नव्हती त्या तत्पूर्वी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने यायची। मात्र आत्ता जी वाहनं येत आहेत ती ज्या गरजेच्या वस्तू असतील घेऊन येणारे किंवा या गावातील लोक असतील त्याचबरोबर पर्यटक असतील त्यांनाच या ठिकाणी सोडलं जातं। इतर कुणालाही या ठिकाणी सोडलं जात नाहीये। त्या इथून पुढे हा रस्ता जो या ठिकाणी येतोय, गावाची वेश आहे
त्या ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आलेली, तर दुसरी बाजू दाखवण्याचा प्रयत्न करतोय की ही जी मंडळी आहे आणि या बाजूला जर आपण पाहू शकतो संपूर्ण जो परिसर आहे हा निर्मनुष्य तुम्हाला पाहायला मिळतो। अशा पद्धतीने ही शांतता आहे, दुकानं या ठिकाणी बंद आहेत आणि कुणालाही या ठिकाणी येऊ दिलं जात नाही। खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी हा सर्व उपाययोजना केलेल्या आहे। आपण पाहतो की काल देखील या ठिकाणी जे पुरातत्व विभागाचे अधिकारी होते त्यांनी देखील या ठिकाणी भेट दिली होती आणि भेट दिल्यानंतर त्यांनी देखील जी कबर आहे औरंगजेबाची त्याच्यावरती छत नाहीये, आच्छादन टाकण्याचा देखील त्यांचा विचार असल्याचं समोर आलं होतं। त्यामुळे कुठेतरी सर्व प्रकारचे सर्व बाजूने ही खबरदारी घेतली जाते की कुठल्याही पद्धतीचे अनुचित प्रकार घडू नये, जेणेकरून याचे पडसाद जे आहे महाराष्ट्र आणि देशामध्ये उमटू नये याची खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासन अलर्ट आहे आणि सर्व ती तयारी त्यांची पूर्ण केलेली आहे। आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते आणि या सर्व परिसराला जे आहे तर छावणीचे स्वरूप आलेले आहे। करण, नक्कीच सचिन, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण महत्त्वाच्या माहितीसाठी। आणि नंतर वळूयात पुढे।